कोल्हापुरातील सयाजी हॉटेलच्या सभागृहात 10 आणि 11 मे असे 2 दिवस स्केअर एरिया कन्सल्टंट आणि कोल्हापूरमधील अयोध्या डेव्हलपर्स यांच्या वतीनं मुंबई प्रॉपर्टी एक्सपोचं आयोजन करण्यात आलं होतं. दुबईमध्ये रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी एकाच छताखाली सर्व माहिती मिळावी आणि खात्रीशीर गुंतवणूक करता यावी यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील आणि बेळगावमधील 120हून अधिक जण आले होते. या सर्वांना दुबईमध्ये गुंतवणूक कशी फायद्याची असते याची माहिती अयोध्या डेव्हलपर्सचे अवधेश पाटील यांनी दिली. अभिषेक अटवाल यांनी दुबईमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे हे जगातील सर्वात अधिक फायद्याचं असल्याचं सांगितलं. GST वगैरे भरतो एखाद्या प्रॉपर्टीवर, तिकडे तसे काही टॅक्सेस नाही. फक्त रजिस्ट्रेशन फीज आहे 4%ची, ती पण खूप कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉपर्टी टॅक्स नाही लागत वर्षाला. ठीक आहे, सर्व्हिस तुम्हाला ते मेंटेनन्स जे आपण म्हणतो ते वर्षातनं फक्त एकदा द्यायला लागते तुम्हाला. तर त्या हिशोबाने दुबई प्रॉपर्टीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तर तुमचं कॅपिटल ॲप्रिसिएशन जवळपास नाही म्हटलं तरी 12 ते 15% वार्षिक आहे. प्लस तुमचा तिकडे जो ROI आहे, जो इकडे आपल्याला 2 ते 3% मिळतो, तो जवळपास तिकडे नाही म्हटलं तरी 8 ते 10% आहे. आणि तुम्हाला प्लस अजून एक जी गोष्ट मिळते ती मिळते की तुम्हाला करन्सी ॲप्रिसिएशन. तर मागच्या 10 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिरहम टू INRचा जो रेट आहे त्या हिशोबाने वर्षाला वर्ष इयर ऑन इयर कॅल्क्युलेट केलं तर 6% तुमचा ग्रोथ झाला आहे करन्सीचा. तर तसं तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर एका वर्षामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 28 ते 29% तुमचा फायदा आहे दुबईमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. आणि तेवढीच किंमत, जास्त नाही. 2 करोड 2.5 करोडपासून तुम्हाला प्रॉपर्टी चालू होते आणि ती थेट 1500 कोटीपर्यंत. तर भरपूर असे मल्टिपल तुम्हाला 10 वर्षाचा गोल्डन विजाही मिळतो. तुम्ही दुबईला कंपनी उघडू शकता, बिझनेस करू शकता आणि असे भरपूर असे गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज आहेत तिकडे. अशीच आपले एक्सपो दुसऱ्या सगळ्या सिटीजमध्ये चालू असतात. पण कोल्हापुरात आपण परत येतो आहे कारण इकडे लोकांना ती गोष्ट कळलेली आहे आणि कोल्हापूरकर एवढे शहाणे आहेत की ते जबरदस्त पद्धतीने इन्व्हेस्ट करतात.